चिंचपोकळीचे चिंतामणीचे सलग 7-8 वर्ष मी दागिने घडवतोय. सिद्धेदादाने पहिलंच वाक्य सांगितलं. पण आपल्याकडे मोल्ड येणार गणपतीची, आपण त्याचं मेजरिंग करणार. तर ह्या वर्षी पण तुम्ही चिंतामणीसाठी काहीतरी घडवतात, तर काय घडवतात आणि मूर्तिकाराचं कॉर्डिनेशन म्हणजे सिद्धेश दादा सोबत तुमचं कॉर्डिनेशन काय झालंय हे सगळ्यांना सांगा. खूप कमी मागितलं आणि चिंतामणीने मला भरपूर दिलं. त्या चिंचपोकळीच्या चिंतामणी आणि पुढे असे अनेक गणेशोत्सव मंडळासाठी मी काम केलं. त्याचा प्रवास सांगा की किती वर्ष झाली तुम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दागिने बनवतात. चिंतामणीला तुझ्या हातून घडवायचं असेल तर तो घडेल, तू नको काळजी करू, तू हो बोल. ॲक्च्युली आम्ही केलेलं म्हणण्यापेक्षा ते चिंतामणीचेच माझ्याकडनं घडवून आणलेलं. आणि पोझिशन आणि हे सगळ्यांसाठी मूर्तिकारांसोबत कॉर्डिनेशन करावं लागतं. 7 वर्षाने परेल वर्कशॉप म्हणून चिंतामणी येतोय की तुमचा मूर्तिकार आणि मूर्तीची आयडिया 2 बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण मंडळासाठी ती गोष्ट नाही लागू होत. त्या गणपतीसाठी आपण काही सजवलं तर तो खूप सुरेख दिसेल. ते काय घडवत आहेत हे तुम्हाला 17 ऑगस्टलाच कळेल. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज का एपिसोड ये बहुत स्पेशल एपिसोड है। टीजीपी प्रेजेंट्स उत्सव हीरोज की ये कैटेगरी में आज आपके सामने लाया हूँ एक स्पेशल गेस्ट। श्री कास्टिंग करके एक ज्वेलर शॉप है जो चिंतामणि के लिए और बहुत सारे मंडलों के लिए दागिने बनाते हैं बाप्पा के। तो उनके फाउंडर रत्नदीप चिंदरकर सर हमारे यहाँ पर मौजूद है और उनसे बहुत सारी बातें करेंगे। ये ज्वेलर जो कैटेगरी है काफ़ी इंटरेस्टिंग है क्योंकि हम सिर्फ फोटो में देखते हैं कि बाप्पा के ऊपर जो ज्वेलरी होती है, जैसे हार हो गए, जैसे बाप्पा के फीट हो गए, हाथ हो गए, सोनपट्टा हो गया, बहुत सारे छोटे छोटे ज्वेलर्स के हमने फ़ोटोज़ देखे हैं, बट कभी उनसे इंटरेक्ट करने का मौका नहीं मिला कि क्या डिफ़िकल्टीज आती है, क्या चैलेंजेस आते हैं, कितना टाइम लगता है, कितने पहले बनाने पड़ते हैं दागिने। तो आज वो सारे डाउट्स आपके ये एपिसोड में क्लियर होने वाले हैं। तो एपिसोड को एंड तक ज़रूर देखना और लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। और हाँ, हमने नोटिस किया है कि 75% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं। तो मैं हाथ जोड़ के आपसे विनती करता हूँ कि जो भी ये एपिसोड देख रहा है वो सब्सक्राइब करे, क्योंकि हमारे ये टीजीपी द गणेश उत्सव पॉडकास्ट का यही मोटिव है कि हमको हमारा उत्सव को ग्लोबल लेवल तक पहुँचाना है और हर एक इंसान के घर तक गणेश उत्सव, नवरात्रि उत्सव और हमारे सारे हिंदू उत्सव को पहुंचाना है। और उनकी स्टोरीज़, मंडलों की, मूर्तिकारों की, उत्सव हीरोज़ की, सारे जनों की स्टोरीज़ हमें ये पॉडकास्ट के माध्यम से आगे पहुंचानी है। तो आपका एक सब्सक्राइब, एक लाइक और एक कमेंट बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण होता है। तो कृपया करके सब्सक्राइब करें और ऐसे ही सपोर्ट बनाए रखें। पिछले 2 एपिसोड में उत्सव हीरोज़ के आपने बहुत ज़्यादा सपोर्ट बनाया। ऐसे ही छोटे छोटे स्मॉल बिजनेसेस को हम यहाँ पे लेके आएंगे और उनको भी हम सपोर्ट करके आगे बढ़ाएंगे, यही आशा रहेगी। जय गणेश। जय गणेश दादा। जय गणेश। जय चिंतामणी। जय चिंतामणी। दादा, सगळ्यांना हे सांगा की दागिने बनवायचा जो प्रवास आहे कधी कसा सुरू झाला हे सगळ्यांना सांगा. माझ्या ह्या व्यवसायाची सुरुवात तसा पाया माझ्या वडिलांनीच रचलेला, बेस तयार होता. वडिलांनी आमचा एक शॉप चालू केलेला आणि ते शॉप चालू केल्यानंतर ते ज्वेलरीज बनवायचं वेगवेगळ्या क्लायंटसाठी म्हणा, कस्टमरसाठी. नंतर तसं त्याच्यात पुढे इम्प्रोव्हायझेशन होऊन ते त्यांचं काम बघून त्यांनी पुढे मग ते ज्वेलरी शॉपसाठी काम करावं लागलं. म्हणजे मोठमोठे ब्रँड आहे त्यांच्यासाठी त्यांनी ज्वेलरी मेकिंग केलं. अचानक 2000 साली त्यांना एक पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यानंतर त्यांनी ह्या धंद्यातून माघार घेतली बघायला गेल्यानंतर. मी तसंच कॉलेजलाच होतो 11वीला आणि बाकीचे भाऊ पण शिकतच होते. मग अचानक आईच्या सांगण्यावरून मी ह्या व्यवसायात सुरुवात केली, कारण वडील पुढे काम करू शकत नव्हते. तर दुकान बघायचं होतं, कारागीर होते, सगळ्यांचा पोटापाण्याचा पण प्रश्न होता. मग अचानक कॉलेज सोडून मी ह्या व्यवसायात वयाच्या 18व्या वर्षी सुरुवात केली आणि असा माझा सुरू झाला हा दागिना बनवण्याचा प्रवास. पहिल्यांदा शिकत होतो, हळूहळू नंतर त्यातच रमलो, त्यातच गुंतलो आणि एक प्रोफेशनल सुवर्णकार म्हणून आज तुमच्यासमोर बसलोय. हे खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही कॉलेजवरून, म्हणजे कॉलेजच्या 18व्या वर्षी, म्हणजे 11वीत होतो मी त्यावेळी, आणि तुम्ही प्रवास चालू केला. तर आता एक सांगा की तुम्ही जसं बोलले की वडिलांचा पण खूप सहयोग आहे बिझनेसमध्ये, तर काय शिकवण भेटली? ॲक्च्युली बेसच त्यांनी होता. फोंड्यासारख्या एका लहानशा गावातून ते आले इथे मुंबईसारख्या शहरामध्ये. स्वतःचं शॉप चालू केलं. त्याच्या आधी ते दुसरीकडे कामाला होते.
म्हणजे गावचा बेस असून स्वतःचं शॉप मुंबईसारख्या ठिकाणी चालू करणं, एक 8-10 माणसं कामाला ठेवून त्यांना रोजगार निर्मिती करून देणं आणि हे पण ज्वेलरी लाईनपर्यंत पोहोचणं. मॅन्युफॅक्चर म्हणजे सोपी गोष्ट नाही. का ज्वेलरी ब्रँडला काम करणं. खूप नाजूक काम असतं, खूप रिस्ट्रिक्शन असतात. सगळं सांभाळून त्यांनी त्या लेव्हलला एक दुकान आणलं. अचानक काही क्रायसिसमुळे त्यांना ते पुढे करता नाही आलं. पण त्यांचं योगदान खूप आहे माझ्यासाठी. कारण बेस निर्माण होणं खूप गरजेचं असतं. नंतर पुढची गोष्ट. त्याने तो बेस निर्माण केला आणि मला सुद्धा यामध्ये अशी खूप स्टार्टला मी जेव्हा नवीन होतो, त्यांना पॅरालिसिस होता. ते बोलतात वगैरे, पण त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. मग मी आणि ते असं मिळून ह्या व्यवसायाला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. तर आता पहिला मंडळ कुठला होता? तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये पहिला गणेश मंडळ कुठला होता? आणि तो पासून म्हणजे पहिला गणेश मंडळापासून आणि आत्तापर्यंतचा प्रवास सगळ्यांना सांगा. पहिलं गणेश मंडळाचं सुरुवातीला तर मी जेव्हा शॉप चालू केलं म्हणजे वडिलांबरोबर शिकायला लागलो, तर फक्त मी वैयक्तिक कस्टमाइजच दागिने बनवायचो आणि ज्वेलरी शॉपसाठी ह्या 2च आमच्याकडे वेज होते, की आम्ही ते काम करायचो. पण पुढे नंतर असं झालं, मी ज्या मंडळात ॲक्टिव्ह होतो, म्हणजे माझं शॉप होतं राणीबागला आणि वडिलांनी पण नंतर माघार घेतली. त्यांना जमतच नव्हतं वयामानानुसार. तर पूर्ण शॉपचं माझ्यावरती सगळी जबाबदारी आली. असं करता वर्ष निघून गेली आणि अचानक 2009-10ला म्हणजे मी त्याच्या आधी पण मंडळात ॲक्टिव्ह होतो. म्हणजे मी काम करायचो. पण ते असं डेकोरेशन कर, कुठे काय कर, मूर्तीसाठी मदत वगैरे. अचानक असंच बसलेलो असताना एक जण बोलला, की "अरे यार, आपल्या मूर्तीसाठी काहीतरी बनवूया आपण." कुठलं मंडळ होतं? माझा राणीबागचा विघ्नहर्ता पालनजी रतनजीचा आहे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. त्या मंडळाचा मी आताही कार्यकारिणीवर आहे. म्हणजे बरीच 20-एक वर्ष झाली मी त्या मंडळाचा एक अविभाज्य घटक आहे. अभिमान आहे मला. तिकडनंच म्हणजे सुरुवात झाली दागिने घडवण्याचे. तिकडचे काही कार्यकर्ते होते. त्यांनी सांगितलं, की आपल्या मूर्तीला काहीतरी बनव आणि त्या मंडळामध्ये एकमेव सोनार मीच होतो. तर मी बोलला, "यार, थोडं टफ काम आहे, सोपं नाही आहे. कारण मॅन्युअल दागिने बनवतो, गणपतीसाठी मी बनवू शकणार नाही. आपण कोणतरी बघूया, आपण जे असं करतात त्यासाठी बघूया." तर बोलले, "नाही, भले चूक कर, बरोबर कर, पण तू कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत." मग बोलले, "एवढा सपोर्ट मिळतोय आपल्याला, तर आपण एक बघूया करून." आणि छोटेसेच दागिने होते सुरुवातीला, कडे होते आणि सुळे होते. मला काही रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मी प्रॉपर थोडं बाहेरून बनवून घेतो. कारण उद्या चुकला-बिकला तर मंडळातली मुलं काय बोलतील, काय, आणि दागिना लागला नाही तर ज्याने फायनान्स केलेला आहे तो पण थोडा डिप्रेशनमध्ये जाईल. पण मी नाही काही रिस्क घेणार. पण नंतर ते मी दागिने 2 पहिले बाहेरून बनवून घेतले गणपतीसाठी. तिसऱ्या वर्षी ते परत बोलले, "नाही, ह्या वर्षी तूच बनव काहीतरी." म्हटलं, "ठीक आहे, एवढं आपल्याला आपल्या पाठीशी राहतायत, तर आपण डेअरिंग करूया." तिकडनं 2010 साली राणीबागच्या विघ्नहर्त्यापासून जी सुरुवात झाली दागिने बनवायची. थोडी रिस्क घेतली त्या दिवशी, पण ती आज कामी आली. त्या चिंचपोकीच्या चिंतामणी आणि पुढे असे अनेक गणेशोत्सव मंडळासाठी मी काम केलं. बरोबर. तर आता चिंचपोकळीचा चिंतामणी अ, चा मान तुम्हाला भेटला दागिने बनवायचा. तर त्याचा प्रवास सांगा, की किती वर्ष झाली तुम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दागिने बनवतात आणि काय-काय बनवलंय तुम्ही दागिन्यांमध्ये? हो, प्रवास हा सोपा नव्हता. खूप इच्छा होती. शतक महोत्सवाकडे चिंतामणी वाटचाल करत होता. आणि त्याच्या आधी 98 पासून माझं नंतर दुकान राणीबागपासून चिंतामणीच्या ते शिफ्ट झालेलं. आम्ही तिकडे राहायला आलेलो आणि आमचं शॉप तिथे होतं चिंतामणीच्या तिथे. तर 98 वर्ष होतं. आगमनाधीश्वरून चिंतामणी प्रसिद्ध होत होता. खूप गर्दी वाढत होती खूप. पण मी त्याआधी बऱ्याच मंडळांसाठी काम केलेलं. राणीबागचा विघ्नहर्ता असो, भाटिया बोल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होतं, शिवनेरी होतं, अशी बरीच छोटी-मोठी मंडळं होती. पण नेहमी एक मनात विचार यायचा तिकडनं चालताना वगैरे, जेव्हा आपण चिंतामणीचा गेट वगैरे बघायचो, मंडप सजायचा, की एवढं काम करतोय त्या चिंतामणीसाठी काहीतरी आपल्या हातून घडावं, एक इच्छा होती ती. 98 वर्षापासून ती एक इच्छा चालू झाली. मी रोज जाताना तिकडनं चिंचपोकीचं नाव बघायचो. शतकापर्यंत मला काहीतरी बनवायला मिळू दे. 98 वर्ष गेलं पूर्ण ब्लँक. रोज तेच बोलायचं, "यार, यावर्षी नाही. पुढच्या वर्षी तरी कोणाला तरी कळू दे, की मी दागिने बनवतो." आणि एवढं हे नव्हतं, की मी कार्यकारिणीला आपला स्वतःची ओळख करून देईन, काय करून, कारण शक्य नव्हती ती गोष्ट. 98 वर्ष ब्लँक, 99 वर्ष पण ब्लँक, 100वं वर्ष आलं चिंतामणीचं. पण अचानक अशी एक
शतक महोत्सवाचं आगमनाला केवळ 8 दिवस बाकी होते आणि एक ग्रुप माझ्याकडे आला की चिंतामणीसाठी आम्हाला ची बनवायचा आहे. त्यांचा जो प्रसिद्ध लोगो आहे अच्युत पालव सरांनी ड्रॉ केलेला, तो आम्हाला मेटलमध्ये बनवायचा आहे. एवढ्या 2-2.5 वर्षाचं स्वप्न होतं आणि सहज एक संधी मिळत होती. पण बोलले आगमनाला आम्हाला तो लावायचा आहे प्रभावळला, जो प्रभावळला लोगो लावतात चीचा. मी बोललो 8 दिवसात मी काय विचार नाही केला वगैरे आणि मी त्यांना तेव्हाच हो बोललो. त्याच्या आधी एक गोष्ट झाली की मी त्यांचा जेव्हा कॉल आला, तेव्हा मी नेमका माझा मित्र संतोष कांबळेच्या कारखान्यात बसलेलो. योगायोग म्हणावा. तर बोलतो त्यांनी मला कॉल केला, "अरे कुठे आहेस तू? जरा चिंतामणीसाठी ची बनवायचा, पण वेळ कमी आहे. 8 दिवसात बनला पाहिजे, आगमनाला आपल्याला लावायचं आहे." मी बोललो 8 दिवसात बनवणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण जो कागदावर कव दिसतो, कागदावर पेंटवर सोपं असतं. तेव्हा मेटलला तेवढा कव येईल की नाही काय आयडिया नव्हती आणि तो दागिना नाही आहे की आपल्याला बाजूबंद हाराचा एक्सपिरियन्स होता. पण लोगो बनवायचा एक फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. मी संतोषला विचारलं, "काय करू? थोडं डिफिकल्ट वाटतं वगैरे, होईल का?" बोलतो त्याने एक वाक्य वापरलं, माझ्या अजूनही लक्षात आहे. "चिंतामणीला तुझ्या हातून घडवायचं असेल तर तो घडेल. तू नको काळजी करू. तू हो बोल." कॉन्फिडन्स आला, एवढा मोठा मूर्तिकार आपल्याला सपोर्ट करतोय. आम्ही त्यांना भेटलो, तिथे बोलणी वगैरे झाली. किती बजेट आहे, काही विचारलं नाही, कारण मला स्वतःलाच ते बनवायचं होतं काहीतरी आणि 2-2.5 वर्ष माझ्या मनातच होतं. आणि तो मी बनवला. आगमनाच्या दिवशी सुद्धा तो लागला. की लागण्याचा पण प्रवास तेवढा कठीण होता. बरीच मंडळं त्यासाठी प्रयत्नात होते की आपण बनवलेला ची लागावा वगैरे. रात्री संध्याकाळच्या 6-6:30च्या सुमारास आगमनाच्या आदल्या दिवशी तो ची तयार झाला. खूप मुलं खुश झाली, सगळं झालं आणि नंतर ती मुलं कारखान्यात गेली ची द्यायला. त्यांचा रात्री सर्व होईपर्यंत रात्री मला 12ला कॉल आला की यार सोन्या, एक प्रॉब्लेम आहे की बरेच 8-10 ची आले शतक महोत्सवी वर्ष आहे म्हणत. खूप मंडळ मोठं आहे, एक 63 बिल्डिंगचं एक मंडळ आहे. म्हणलं हा एवढी मेहनत घेतल्या, दिवस रात्र जागलोय, आपण बनवलंय, सगळं चांगलं काम झालंय. पण आता एवढं करून सुद्धा तो ची लागेल की नाही याची काही शक्यता नाही, कारण सगळेच बोलतात की आमचा लागला पाहिजे, आमचा लागला पाहिजे ची. मग मी काय विचार नाही केला, बोललो आपण तर कामाला 100% दिलंय, बोललो जे आता काय देवाच्या हातात आहे. परत त्या ज्यांनी ज्या ग्रुप 1 नंबर ऑफिशियल ग्रुप आहे त्यांच्याकडनं 1 वाजता रात्री कॉल आला. आता माहिती नसेल, आता जे चिंतामणी घडवत आहेत सिद्धेश दिघोळे आणि रेश्मा खातूनकडे तेव्हा ती मूर्ती होती. त्यांनी सगळ्याची ऑब्झर्वेशन केले आणि त्यांनी सांगितलं की चिंतामणीला हा ची लागेल आणि त्यांनी मला कॉल केला, "अरे सिद्धेश दादाने आपला ची पास केलेला आहे." कारण बाकी सगळ्याची ॲक्रेलिक लाईट्स होते. चांदीमध्ये बनवलेला तो एकमेव ची होता. ठीक आहे, त्यांनी परमिशन दिली खातू मॅडमने आणि सिद्धेशने आणि तो असा शतक महोत्सवी वर्षीचा ची चिंतामणीचा लागला. जेव्हा मला सकाळी फोटोज आला त्यांच्याकडनं आणि फायनली आपण बनवलेला ची हा त्या ठिकाणी लागला प्रभावळला. जेव्हा मी इमोशनली म्हणजे एकदम तेव्हा खूप भावना व्यक्त करू शकत नव्हतो. 2.5-3 वर्ष बघितलेलं स्वप्न पूर्ण होत होतं. पण आपण बोलतो ना, जेव्हा मी स्वतः गणपती बघायला गेलो तेव्हा मग एक ऑब्झर्वेशन केलं की दरवर्षी चिंतामणीच्या लेफ्ट साईडला हातामध्ये कुठे असा चीचा एक असतो. फर्स्ट टाईम 100 वर्षी चिंतामणीच्या मुकुटावरती जो नागाचा फणा होता त्याच्यावरती मुकुटावर तो ची लागलेला आणि ते एवढं भारावून टाकणारा माझ्यासाठी तो प्रसंग होता. तो शब्दात तर वर्णन करू शकत नव्हता. अशी भावना होती की खूप कमी मागितलं आणि चिंतामणीने मला भरपूर दिला. तो माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि एक वेगळं वळण देणारा तो माझ्यासाठी एक क्षण होता. आणि त्यानंतर पण तुम्ही चिंतामणीचे दागिने प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी घडवतात. तर प्रत्येक वर्षाचा थोडा आम्हाला सांगा की काय तुम्ही बनवलेलं आहे चिंतामणीचं? बऱ्याच वर्षी सुरू झालेला तो प्रवास त्या चीने, मी तर असं बोलेन म्हणजे आमच्या अलंकारिक भाषेत बोलेन सोनाऱ्यांच्या, की तो चिंतामणीने माझ्या आयुष्यात आहे ना, तो जो प्रसंग आणला तो म्हणजे असा होता की माझ्या आयुष्याच्या वहीवर मोरपिसाने लिहिलेला सुवर्ण क्षण होता तो माझ्यासाठी. तिकडनं तो फेमस झाला, खूप ॲप्रिशिएशन मिळालं. पुढच्या वर्षीसाठी पण विचारणा झाली, आपण काय करावं चिंतामणीला. मग त्याच्यानंतर सलग 7 वर्ष मग कधी जो चिंतामणीला गणपतीतला जे गाराणं वगैरे घातलं जातं ते आतमध्ये ऑफिसमध्ये एक फ्रेम आहे. ते सगळे नारळ वगैरे आपण म्हणजे कुठल्याही आगमनाला जाताना टी-शर्ट्सला वगैरे तिथे एक जुना फोटो आहे गणपतीचा. तर त्याच्यासाठी आपण पूर्ण फ्रेम बनवली, फ्रेमिंग केलं, मग एकदमरीचा त्याला लूक दिला. नंतर चिंतामणीचा गणपती आणि देवीसाठी खाली देवारा ठेवलेला असतो. उत्सव मूर्ती, पूजेची मूर्ती दोन्ही त्याच आहे. त्याची चिंतामणीसाठी छोटी अशी
वेगळी पूजेची मूर्ती नाही, तर त्याच्यामध्ये देवाची पूजा वगैरे केलेली जाते. तर त्याच्यासाठी आपण चांदीचा देव्हारा बनवला पूर्ण. चॅलेंजिंग काम होतं. पूर्ण एक मोठा देव्हारा तो गणपती आणि नवरात्र दोन्ही वेळे तो यूज केलेला असतो. तर तो एक चांदीचा देव्हारा आहे, तो पण आपण बनवला. त्याच्यानंतर चिंतामणीसाठी एक मयूर गेल्या वर्षीचीच थीम होती विष्णू. विष्णू रूपात गणपती होता. तर त्याच्यासाठी मोर बनवायचे होते. मुकुटाला 2. ते मोराचं काम पण आपणच केलेलं. ॲक्चुअली आम्ही केलेलं म्हणण्यापेक्षा ते चिंतामणीचेच माझ्याकडनं घडवून आणलेलं. दुसरं विष्णूचा रेफरन्स असल्यावरती खाली एक चिंतामणीसाठी पायासाठी गादी पाहिजे होती. तर ती गादी आपणच दुकान श्री कास्टिंगतर्फेच ती बनवण्यात आली. त्याला एक तिरुपतीचं आपलं जे स्थान आहे विष्णूचं त्याचा रेफरन्स घेऊन ती कमळावर जसं उभं आहे, तो रेफरन्स घेऊन ती कमळाची गादी बनवली. तसंच नवरात्रोत्सवमध्ये देवी आहे, त्या देवीच्या पायाखाली पण जी चांदीची गादी आहे ती पण आपल्याकडनंच ते काम झालं आहे. असे बरीच छोटे-मोठे काम आहे. परत दरवर्षी आगमन विसर्जनाला जे दागिने असतात, ते आपल्याच शॉपला पूर्ण पॉलिश, फिनिशिंग करून ते चिंतामणीला आपण चिंतामणी समर्पित करतो. दादा, जेव्हा दागिने बनवायचे असतात तर मंडळाचं तर कोऑर्डिनेशन असतो, बट मेन कोऑर्डिनेशन सायझिंग आणि पोझिशन आणि हे सगळ्यांसाठी मूर्तिकारांसोबत कोऑर्डिनेशन करावं लागतं. तर यावर्षी पण तुम्ही चिंतामणीसाठी काहीतरी घडवतात, तर काय घडवतात आणि मूर्तिकाराचं कोऑर्डिनेशन म्हणजे सिद्धेश दादा सोबत तुमचं कोऑर्डिनेशन काय झालंय हे सगळ्यांना सांगा. काय घडवतायत हे तुम्हाला 17 ऑगस्टलाच कळेल. मी सांगणं ते उचित नाही ठरणार. कारण चिंतामणी आहे तो. ते थोडा सस्पेन्स ठेवलेलंच बरं. घडवतोय तर नक्कीच सिद्धेश दादाबरोबर पहिलं कोऑर्डिनेशन पण झालेलं आहे. जेव्हा मी सिद्धेश सोबत माझीच पहिली भेट होती सिद्धेश दादाबरोबर. ती पण अनायसे झालेली. मी ॲक्चुअली संतोष कांबळीच्या कारखान्यात गेलेलो, जे राजाचे मूर्तिकार आहेत. सिद्धेश पण तिथे बसलेला. तर आमची काही ओळख नव्हती की मी चिंतामणीसाठी दागिने म्हणून गेलेलो वगैरे. तर संतोषने माझी ओळख करून दिली. अरे हा चिंतामणीचे दागिने बनवतो. फर्स्ट रेफरन्स राजाने चिंतामणीसाठी रेफरन्स करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट होती. हा दागिने बनवतो, खूप चांगले बनवतो वगैरे. अच्छा, मग त्याला थोडं मंडळाने आयडिया दिलेली की असं असं आहे म्हणून. तर भेटगाठ झाली त्याने. तेव्हा त्याने बोललो की दादा काय बनवायचं वगैरे आहे वगैरे. त्याचं थोडंफार बोलणं चालू होतं. म्हणजे एक प्रोफेशनल रिझम बोलू शकतो मी त्याला. सिद्धेशदादाने पहिलंच वाक्य सांगितलं, दागिन्यांसाठी किंवा कशासाठी मूर्तीमध्ये कॉम्प्रोमाइज मी करणार नाही. तेव्हाच मी समजलो की सिद्धेशदादा नेक्स्ट लेवल आहे एक, की तो म्हणजे ते मनापासून काम करणारा म्हणजे प्रश्नच नाही. आपण आता नवीनच आहे. त्याच्या एका वाक्यानेच त्याने जिंकला मला. मी बोललो तेव्हा माझा आन्सर होता, "ठीक आहे, जे काही आहे माझा तुला शब्द आहे की दागिन्यांसाठी तू मूर्ती काही कॉम्प्रोमाइज करू नको, मी कॉम्प्रोमाइज करेन." असं ते ट्युनिंग होतं. बघू फर्स्ट टाईम आहे आम्ही दोघांचंही साठी महत्त्वाची वेळ आहे. बघू नेक्स्ट ऑफ 17 तारखेला तुम्हाला रिझल्ट कळेल. आणि ते पण बोललेत की सगळ्यांनी विचारलेलं की चिंतामणी कसा असेल, या वर्षीचा चिंतामणी कसा असेल. तर त्यांचं एक उत्तर होतं की डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. बरोबर, तर बरोबर. हे 17 ऑगस्टला तर आपल्याला सगळ्यांना नक्कीच. दिसेल. मला 101% खात्री आहे. सिद्धेश त्या लेव्हललाच काम करेल आणि तो 100 काय 200% डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. बघूया नक्की 17 ऑगस्टची वेट आम्ही सगळे करत आहोत की 17 ऑगस्ट कधी येणार आणि चिंतामणीची फर्स्ट लुक आणि चिंतामणी कसा असेल ते सगळ्यांना कळेल आणि खूप म्हणजे मोठा आगमन सोहळा तर होणारच आहे. तर बघूया. 7 वर्षाने परेल वर्कशॉप म्हणून चिंतामणी येतोय. मला वाटतं असंख्य लाखो भाविक चिंतामणीचे तो सोहळा बघण्यासाठी उपस्थित राहतील. बघूया. तर दादा, एका मंडळासाठी जेव्हा आपण दागिने बनवतो तर तेव्हा काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात? माझ्यासाठी बोला तर माझ्यासाठी ती थोडी सोपी प्रोसेस आहे. कारण ॲक्चुअली मंडळासाठी दागिने किंवा बाप्पासाठी दागिने बनवण्यासाठी मी एखाद्या मंडळात पहिलं काम केलेलं आहे. म्हणजे 15-20 वर्ष मी मंडळाच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे जेव्हा एखादं मंडळ किंवा सगळे कार्यकर्ते जेव्हा दागिने बनवायला येतात, तर मला माझं अर्धं काम तिथेच झालेलं असतं. ती प्रोसेस मला ठरलेली आहे. कारण मी स्वतः एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांना काय हवं आहे, काय कसं काय बजेट असणार वगैरे थोडी कल्पना आलेली असते. त्यामुळे माझं 50% काम तिथेच पूर्ण झालेलं असतं. नंतर फक्त महत्त्वाची गोष्ट अशी असते, की मंडळाला माझा एक सल्ला असतो, की
तुमचा मूर्तिकार फिक्स आहे का? किंवा मूर्तीची उंची फिक्स आहे का? जर मूर्तीची उंची कमी जास्त झाली किंवा मूर्तिकार बदलला तर सगळे डायमीटर्स दागिन्याचे चेंज होतात. तर मग ते आपण दागिने नेक्स्ट टाईम वापरू शकत नाही पुढच्या वेळेस. कारण एखादी मूर्ती 12 फूट आहे, आपण त्याला दागिने घडवले. पुढे ती 13 फूट झाली तर ते दागिने काही उपयोगाचे नाही. एवढी इन्व्हेस्टमेंट फुकट जाते. तर माझं मंडळाला पहिला सांगणं असतं, की तुमचा मूर्तिकार आणि मूर्तीची आयडिया 2 बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही फिक्स करा. एक 5-6 वर्ष जर ते तुम्ही फिक्स करणार असेल, तर तुम्ही दागिने बनवा. नाहीतर मूर्तीचा हात चेंज झालेला चालतो. आशीर्वादाचा हात वर खाली. पण हाईट चेंज झाली, की ते किंवा मूर्तिकार चेंज झालं, तर प्रत्येकाचा डायमीटर चेंज होतं. सोंड मोठी झाली, सोंड मग ते दागिने तसे अप्रॉक्स दिसत नाहीत चांगले. तर पहिलं मंडळ कुठलं आलं तर माझा हेच सल्ला असतो त्यांना, की मूर्तिकार आणि मूर्तीची उंची तुम्ही फिक्स ठेवा. नंतरचा भाग येतो कुठला मेटलमध्ये बनवणार आहे तुम्ही, चांदी, ब्रास, कुठल्या मेटलमध्ये तुम्हाला जे शक्य आहे तसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळाकडे असतं, म्हणजे एखाद्या वर्षी तुम्हाला बनवायचं तर ती प्रोसेस आदल्या वर्षी चालू होते. ना की आपल्याला आता 2025ला बनवायचं तर 25ला येऊन तुम्ही ते दागिने बनवा. त्याची प्रोसेस 2024ला चालू होते. कारण बाप्पासाठी दागिने बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. जेव्हा आपण वैयक्तिक पर्सनल दागिने बनवतो ते 15-20 दिवसात रेडी होतात. पण आपल्याकडे मोल्ड येणार गणपतीची, आपण त्याचं मेजरिंग करणार, डिझायनिंग करणार, ते डिझाईन मंडळाला लावणार. नंतर तो दागिना बनवणार. त्याच्यासाठी एक 3-1 महिन्याचा कालावधी लागतो. माझं मंडळांना हेच सांगणं आहे, की थोडा जरा वेळ दिलात तर ते दागिने त्या ह्याने लूक वाईज त्याच्यात आपण अजून चांगले घडवू शकतो. तर मग वेळ, मूर्तीची उंची आणि मूर्तिकार ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दादा, आतापर्यंत तुम्ही एवढे कामं केलेत, म्हणजे नंबर्स पण खूप मोठे आहेत, हो. म्हणजे मंडळाचे पण आणि तुम्ही दागिने बनवलेत. तर सर्वात चॅलेंजिंग जॉब कुठला आहे तुमचा? आणि मजा पण आली करायला? म्हणजे ॲक्चुअली खरं सांगू तर मी खूप मंडळांसाठी काम केलं आहे. जवळ-जवळ बरीच कामं केलेली आहेत. पण चॅलेंजिंग काम जे मला वाटलं, म्हणजे कठीण असं वाटलं ते म्हणजे गेल्या वर्षी मी चिंतामणीसाठी मयूर मुकुट बनवला जो आहे मोराचा. ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. कारण मोर हा दागिना नाही आहे. मोर जस्ट आपण पीस वगैरे लावून तो मोराचा रेफरन्स देतो. फर्स्ट टाईम मंडळाने माझ्यावर एवढा विश्वास दाखवलेला, की चिंतामणीच्या मुकुटावर ते मोर बनवायचे होते. विष्णुरूप होतं, मोर बनवायचे होते आणि बाजूबंद, हार-बीर जस्ट एक कॉमन दागिने आहेत. त्याचं आपल्याकडे बरेच रेफरन्सेस असतात. जेव्हा मुकुटाला मयूर लावायचे होते, तेव्हा ते खूप चॅलेंजिंग वाटलं. पहिला लक्ष आपल्या चिंतामणीच्या चेहऱ्याकडे जातं. तर ते कुठे मुकुटाला मुकुटाबरोबर येताना तो वेगळा दागिना असा वाटला नाही पाहिजे. ते मर्ज करायचं होतं त्या मुकुटामध्ये. मर्ज करता दुसरं चॅलेंज असं होतं, की ते चिंतामणीचं आहे 13 फीट. त्याच्यानंतर ट्रॉली म्हणून एक 17-18 फुटांवर ते मोर जोडायचे होते. त्याच्यात तिसरी कंडिशन अशी होती ते रिमूव्हेबल असावे. म्हणजे दुसऱ्या वर्षी जर थीम बदलली, तर ते काढता येणं शक्य असावे. आणि जर आपण एवढ्या हाईटवर फिक्स करतोय, तर उद्या पुष्पवृष्टी होते. पुष्पवृष्टी होताना त्याच्यावर ज्या फोर्सने गुलाल पडतो, चिंतामणीला तर 5-6 वेळा पुष्पवृष्टी होती. बरोबर. तर तिथे कुठेतरी गुलाल अडकून त्या डिझाईनला ते हे करणारे नको असं खूप बारीक-सारीक गोष्टीचा विचार असतो. तेवढं सोपं नाही आहे ते, कारण त्याचे कॅल्क्युलेशन्स असतात. उद्या तो मोराला काय झालं, काय झालं? ते पूजेची मूर्ती तीच आहे. खूप चॅलेंजिंग काम होतं आणि चिंतामणी जे माझ्या हातून घडवलं आणि ते खूप चांगले रिप्लायज आले. म्हणजे जेव्हा ते घडून जेव्हा चिंतामणी आगमनासाठी बाहेर आला, फर्स्ट टाईम ते मोर, तो दागिना एवढा लोकांना आवडला. खूप ॲप्रिशिएशन मिळालं, खूप कॉल आले. खूप त्याचे कॉपी करण्यासाठी पण कॉल आले मला, की जस्ट आमच्या मुकुटाला पण बनव. तर जे चिंतामणीसाठी बनलेलं आहे ते मी कुठे बनवलं नाही दुसरं. आणि माझ्यासाठी चॅलेंजिंग काम आणि एक सक्सेसफुल काम झालेलं म्हणजे ते चिंतामणीसाठी बनवलेले मयूर मुकुट. दादा, आता खूप ज्वेलर्स आलेत मार्केटमध्ये, जे गणपतीचे दागिने किंवा देवीचे दागिने बनवतात. तर नवीन-नवीन आहेत. प्रवास त्यांचा आता सुरू झालेला आहे. तर तुम्ही त्यांना काय 3 टिप्स देणार, की त्यांचा व्यवसाय पण मोठा व्हावा आणि त्याचं काम पण सुंदर व्हावा? जे आता जे काही असेच माझ्यासोबत बरेचसे असे ज्वेलरी शॉप ते आहेत, की जे देवासाठी दागिने बनवतात. त्यांना माझा म्हणून एक सांगण्याचा एकच सल्ला आहे, की जे मी आजपर्यंत मी माझ्या कारागिरी जीवनात मी ते स्ट्राँगली म्हणजे यूज करतो. फर्स्ट टाईम असं आहे, की पहिला मनातनं हा विचार करून टाका, की आपण देवाला बनवतोय दागिना. ॲक्चुअली देव आपल्याकडनं ते घडवून घेत असतो. हे आपण मनावर एक फिक्स करून टाका. आणि कुठेही पहिल्यांदा असं करू नका, की मंडळाचं बजेट चांगलं आहे. आपलं काम कुठेतरी दिसावं. एखादा दागिना आपला दिसावा म्हणून तो मूर्तीला ओव्हरलॅप करू नका.
म्हणजे एखादं बजेट चांगलं आहे तर सोनपट्टा खूप मोठा बनव, मुकुट खूप बाहेर का, म्हणजे जेणेकरून पहिलं लक्ष त्या दागिन्यांकडे जावं. असं कधी करू नका. माझा असाच सल्ला राहील की त्या मूर्तीला सूट होईल, त्याच्या डायमीटर, डायमेन्शन्सला जे सूट होईल, नाजूकसं काम करा पण सुंदर करा. कारण ओव्हरलॅप करण्याच्या नादात कधी-कधी ते दिसायला थोडं बरोबर वाटू शकत नाही. तर ती एक गोष्ट कटाक्षाने मी टाळतो, की स्वतःचं काम दाखवण्यापेक्षा मूर्तीला जे सूट होईल, जे आपले रिक्वायर्समेंट नाही, त्या बेसिक रिक्वायरमेंट्सवर ते दागिने बनवा. ना की माझा कुठलातरी दागिना त्या दिसावा. पहिलं मूर्ती दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस ही दागिने. ते तुम्ही जर तो दुवा साधला तर आपोआपच ते दागिने चांगले दिसणार आहेत. हा एक सल्ला आहे. दुसरी म्हणजे गोष्ट, कुठल्यातरी मंडळाचं मोठं काम मिळतंय, माझं पण नाव होण्याची शक्यता आहे, तर म्हणून ते कुठलंही काम घाईत करू नका. अशा ना कशाने तुम्हाला जर ते घडवायचंच असेल, तर त्याच्यासाठी प्रॉपर वेळ घ्या. कारण ही अशी प्रोसेस नाही की 2-3 दिवसात आला, 15 दिवस बाकी आहेत आणि आपण दागिने बनवले. ते एक लाँग प्रोसेस आहे. ती प्रोसेस फॉलो करा. कुठेही घाई-गडबडीत ते दागिने घेऊ नका. उद्या आपल्याकडे जेव्हा दागिने बनवायला येतात ती एक मोठी जबाबदारी असते. एखाद्या मंडळातले हजारो कार्यकर्ते, हजारो भक्तांनी ते पैसे एकत्र करून आपल्याकडे दिलेले असतात. तर ते कुठेही वेळेत गेलं नाही किंवा त्यांच्या मनासारखं झालं नाही, तर ते कुठेतरी खूप लागतं आणि नंतर ते आपल्याकडे येण्याचे बंद होतात. तर ते एक गोष्ट कटाक्षाने पाळा. आपली डिझाईन्स आहे, आपली म्हणूनच सांगा. उगाचच कुठेतरी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. माझं एक महत्त्वाचं सांगणं आहे आणि काम घेईल त्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण व्यक्तिगत आपण एखाद्याला समजवू शकतो, की आज नाही उद्या ये. पण मंडळासाठी ती गोष्ट नाही लागू होत. त्यामुळे कुठलीही ऑर्डर घेताना, कुठलीही काम करताना वेळेत पूर्ण होईल तरच ती घ्या. नाहीतर आपण पुढच्या वर्षी करू असं त्यांना एक सांगून ती गोष्ट ते अशी हँडल करा. नवीन येणाऱ्यांसाठी माझ्याकडे हाच सल्ला असेल. तर दादा, तुम्ही जसं बोलले की दागिन्यांची जे प्रिपरेशन आहे तर 1 वर्ष आधी करायची असते. तर यावर्षी तुम्हाला पुढच्या वर्षाची काही ऑर्डर्स भेटली आहे की कुठल्या मंडळाची कामं भेटली आहे, तर हे पण लोकांना सांगा? हो, हो. नक्कीच. म्हणजे माझं तसंच शेड्यूल मी असतं. जेव्हा एखादं काम करायचं असतं, तेव्हा मी थोडं आले आणि माझ्याकडे ह्या वर्षी होणार नसेल, तर आपण पुढच्या वर्षी करूया, पण चांगलं करूया, असा माझा एक नेहमीचा सल्ला असतो. आणि मोठमोठी मंडळीसुद्धा त्यासाठी थांबतात. तसंच एक नावाजलेलं पूर्ण आता थोड्याच म्हणजे पुढच्या वर्षीसाठी ज्यांचं मला काम आलेलं आहे. परळमधलं एक नावाजलेलं मंडळ आहे, परळचा महाराजा. त्याचे जे सेक्रेटरी आहेत प्रतीक कदम आणि संदीप नाईक, या दोघांनी आणि पूर्ण ते गौरीशंकरचे मालक आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. अरुण दत्ते सरांकडची ती मूर्ती आहे. तिचा अँगल तुम्हाला माहितीच आहे. परळचा महाराजा जेव्हा निघतो, बॅलन्सिंग गणपती म्हणून तो ओळखला जातो. त्या गणपतीला सजवायचं काम आपल्याकडे आहे. थोडं थोडं म्हणजे चॅलेंजिंग काम आहे. पण तुम्हाला एवढंच मी छाती ठोकपणे सांगू शकतो, पुढच्या वर्षी जर तुम्ही परळच्या महाराजाचं जेव्हा आगमन बघाल, तेव्हा पुढच्या पॉडकास्टला मला नक्कीच बोलवा. आणि चॅलेंजिंग काम आहे म्हणून तुमच्याकडे आलंय? हो, माझ्याकडे आलाय. परळचा महाराजा आहे, खारचा राजा, कुंभारवाड्याचा सुखकर्ता, माझं स्वतःचं मंडळ राणीबागचा विघ्नहर्ता. ही आता तरी पुढच्या वर्षीसाठी 4-5 मंडळाची बुकिंग कामं झालेली आहे. आणि दादा, तुमच्यासाठी कुठलाही एक व्यवसाय असतो किंवा कुठलाही एक माणूस असतो आणि गणेश उत्सवात तो असोसिएटेड असतो, तर त्यांचा एक ड्रीम कॉम्बो असतो किंवा मला ह्या मंडळासाठी काम करायचं आहे, तर आम्ही म्हणजे बस झालं, बस आता हा लेवलवर पोचला ना आणि हा मंडळ भेटला ना तर बस झालं. तर तुमचे ड्रीम कॉम्बिनेशन्स काय आहे? ड्रीम कॉम्बो बोलायला गेलात तर माझ्यासाठी म्हणजे त्यांच्या मंडळाचं मला काम करायला आवडेल. एक म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ले, कारण त्यांचंही शतक महोत्सवी वर्ष आता येत आहे. तर मला त्यांच्यासाठी काम करायची इच्छा आहे. कारण ड्रीम आहे एक मुंबईच्या राजा गणेश गल्लेसाठी काम करणं. आणि दुसरं म्हणजे एक परळचा राजा नरे पार्क. नरे पार्क, त्याच्यासाठी सुद्धा काम करायला मला भरपूर आवडेल. शिस्तबद्ध मंडळ आहे आणि परळचा राजासाठी आणि मुंबईच्या राजासाठी काम करायला एक खूप मजा आहे. तर त्यांची दोस्ती कायम आहे, मुंबईचा राजा आणि परळचा राजा. तर नक्कीच हे पॉडकास्ट ते बघत असतील आणि मी पण त्यांना एक मेसेज देतो की अभिषेक दादा आणि स्वप्नील दादा, तुम्ही पण या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत आणि एवढं प्रेम लोकांनी तुमच्यावर दाखवलं. तर एक रिक्वेस्ट आहे की दादांची एक रिक्वेस्ट आहे की त्यांचा ड्रीम कॉम्बो आहे की मुंबईचा राजा आणि परळचा राजा हे दागिने तुम्ही त्यांच्याकडून एकदा घडून बघा. नक्कीच चांगलं काम मिळेल
आणि खूप खूप सुंदर वाटेल. तर दादा एक मंडळ आणि एक तुमचं एक कॉम्बिनेशन तुम्ही सांगितलं. आता तुम्ही हे सांगा, की तुम्हाला कुठल्या मूर्तिकार बरोबर आवडेल काम करायला? म्हणजे ड्रीम मूर्तिकार कॉम्बो काय असेल तुमच्यासाठी? माझ्यासाठी ड्रीम मूर्तिकार कॉम्बो म्हणजे तुम्ही तसं बोलायला गेलात तर मला काम करायला आवडेल संतोष कांबळींबरोबर. सिद्धेश दादाबरोबर मी काम सुरू केलेलं आहे आणि संतोषबरोबर काम करण्याचं कारण म्हणजे असं नाही की तो राजाचा मूर्तिकार आहे, खूप मोठा मूर्तिकार आहे. तो माझा पहिला खूप जवळचा मित्र आहे. आमची मैत्री कामाच्या पलीकडची आहे. त्याला जवळून ओळखतो. त्याला जवळून बघताना मी त्याला जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत राजा बनवताना एक मूर्तिकार म्हणून, तो खूप कटाक्षाने पाळतो. सोपं नाहीये. गणपती गेल्यानंतर सामाजिक जीवनामध्ये पण ते क्रायटेरिया तो कटाक्षाने पाळतो. त्याचं परफेक्शन, त्यासाठी लागणारं पूजा, पाठ वगैरे तो नियमित करतो. त्याचा खूप जवळचा मित्र आहे म्हणून हक्काने मी बोलू शकतो हे. हे मी बघितलेलं आहे. कारण खूप कठीण आहे ते सगळं. राजा बनवणं, राजा घडवणं, पण त्याच्यासाठी जी लागणारी तपश्चर्या आहे, तो संतोषच करू शकतो. उगीचच म्हणजे आम्हाला ते धमाल पिक्चरमधला एक डायलॉग आहे, कुठल्याही दगडाला शेंदूर फासून त्याचा देव होत नाही. तर त्याची तेवढी श्रद्धा आहे, राजाप्रती आस्था आहे. म्हणूनच आज राजा त्याच्या हातून घडतोय. तर त्याचं परफेक्शन, त्याचं सॅक्रिफायसेस हे मी खूप जवळून बघितलेलं आहे. ते त्या त्या काही गोष्टी मला पण शिकायला मिळतील त्याच्याबरोबर काम करताना. म्हणून यस डेफिनेटली एक मूर्तिकार तुम्ही जर विचारलं तर मला संतोष कांबळीबरोबर काम करायला नक्की आवडेल. दुसरं जर तुम्ही कलाकार म्हणून एक जर बोललात, की कुठला कलाकाराचं तुला काम करायची इच्छा आहे मनापासून. तर कलाकार म्हणजे माझ्या पहिल्यापासूनच एक मनात आहे, की मला जर कलाकार म्हणून कोणाची तरी मूर्ती सजवायची संधी भेटली, तर मी नाना पाटेकर यांचा गणपती सजवायला मला भरपूर आवडेल. त्याचं कारणही तसंच आहे. मी त्यांचे इंटरव्ह्यू बघितलेलेच आहेत. त्यांचं एक मूर्ती असते, मागे काच असते आणि त्याला एक फुलांचं डेकोरेशन असतं. तर आपल्या पॉडकास्टमधनं मला त्यांना एक संधी आहे सांगायची, की तुमचा जर गणपती सजवायची संधी मिळाली किंवा मला तिथे भेट देता जरी आली तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्या गणपतीसाठी आपण काही सजवलं तर तो खूप सुरेख दिसेल ते त्यांनाही भावेल. आणि नक्कीच ही रील नाना पाटेकर सरांना आपण पाठवू, टॅग करू, मेन्शन पण करू. हो, माझं अजून एक स्वप्न पूर्ण होईल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, की TGP द गणेश उत्सव पॉडकास्टवर जेवढे मंडळ, जेवढे उत्सव हिरोज आणि जेवढे मूर्तिकार आलेत, तर त्यांचा कुठे ना कुठेतरी चांगलंच झालंय. आणि तुम्ही पण आलेत तर हे तुमचे पण मॅनिफेस्टेशन बोलतो ना आपण. तर हो. TGPवर जे पण मॅनिफेस्ट होतं ना, ते घडतं, ते होतं, सत्य होतं ते. आत्तापर्यंत झालं आणि पुढे पण होईल. बाप्पाचा आशीर्वाद आहे. तर हे सगळे तुमचे ड्रीम्स आहेत ना, हे लवकरात लवकर पूर्ण होणार. नक्की, नक्की. बाप्पाने सुद्धा न मागताच खूप काही दिलेलं आहे. त्याच्यातल्या थोड्याफार इच्छा राहिलेल्या आहेत. त्याही पूर्ण होईल होणार. आपल्या पॉडकास्ट तर्फे मी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच होणार, नक्कीच होणार. थँक यू. तर दादा, दागिने बनवताना सौंदर्य आणि भक्ती हा दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही कसं पार पाडता? सौंदर्य जर म्हणाल जेव्हा आपण कुठल्याही मंडळासाठी चिंतामणीच नव्हे तर भरपूर मंडळ आहे. कुंभारवाड्याचा सुखकर्ता, गिरणगावचा राजा आहे, परळचा महाराजा, खारचा राजा, अनेक मंडळासाठी आपण काम केलेलं आहे. तेव्हा पहिल्यांदा कुठलाही दागिना बनवलेल्यावर आपण सौंदर्यावरच काम करतो. म्हणजे तो कसा दिसेल, काय असेल, सोंड कशी आहे, त्याला तर सोंडपट्ट्याचा रेफरन्स कसा द्यावा, कडे कसे बनवावेत, कुठला लूक द्यावा, कुठला पॅटर्न वापरावा. तर तो झाला सौंदर्याचा भाग. ते आमचं कामच आहे. ते आम्ही 100% त्याला देण्याचा प्रयत्न करतो. पण भक्तीसाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण मी स्वतः अनुभवलेला तो क्षण आहे. त्याच्या आधी मी दागिने बनवताना खूप नॉर्मल असायचो. चल आपलं काम आहे झालं. पण नंतर एक असा आयुष्यात प्रसंग घडला, तर देव पण सुद्धा आपल्याला शिकवत असतो. शतक महोत्सवी वर्ष होतं चिंतामणीचा. फर्स्ट टाईम मी माझ्या मंडळाचं म्हणजे राणीबागच्या विनार्थाचं विसर्जन करून शतक महोत्सवाचं जेव्हा विसर्जन होतं चिंतामणीला विसर्जनाचा निरोप देण्यासाठी मी सुद्धा चौपाटीवर गेलेलो. खूप अजूनही अंगावर काटा येणारा तो क्षण आहे. म्हणजे इकडे चिंतामणी, इथे राजा, दोन्ही आराध्य आपापल्या समोर. विसर्जनाची सगळी लगबग चालू होती आणि जेव्हा मी बघितलं की देव आपला समुद्रावर विसर्जनासाठी तयार होत असताना सगळे दागिने काढले जातात. त्याच्यानंतर तिथे थोडा पुढे असा एक ट्रक लागलेला असतो. त्याच्यामध्ये त्यांचे जे कार्यकारिणी असते
ते दागिने सांभाळून नेत असते. माझ्या डोळ्यांनी अनुभवलेलं क्षण की ते दागिने जेव्हा काढून त्या तिथपर्यंत जात असतात, त्याच्यासुद्धा पाया पडण्यासाठी हजारोंची गर्दी जमलेली असते. अक्षरशः कमिटींना ते साईडला करून तिथेपर्यंत दागिने ते पुसवावे लागतात. अच्छा, चौपाटीवर. चौपाटीवर. कारण तेव्हा माझ्या लक्षात आलं, एक सुवर्णकार बाप्पांचे दागिने म्हणजे लोक त्या मूर्तीला निरोप देताना सुद्धा त्या दागिन्याशी किती कनेक्ट झालेले आहेत. कारण ते भक्ती त्यांच्यातच त्यांना तो देव दिसत होता, म्हणून ते पाया पडण्यासाठी त्याला एवढी गर्दी होत होती. नुसती राजाची प्रभावळ घेऊन जाताना किंवा ते पायाखालचं सिंहासन चरण ज्याच्यावर ठेवतात, ते चिंतामणीचं असो कुठल्याही मग ते घेऊन जाताना सुद्धा एवढी त्याला पाया पडण्यासाठी गर्दी होते. तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा एक आस्थेचा विषय आहे, जो तेव्हाचा ऑरा, तिकडच्या वेव्स त्या दागिन्यात कुठेतरी उतरलेले असतात. त्यामुळे ते लोक त्याच्यावरही तेवढंच प्रेम करतात जेवढं त्या मूर्तीवर करतात. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की जेव्हा चिंतामणीचं आगमन असतं तेव्हा आणि चिंतामणीच्या विसर्जनानंतर ते जे दागिने असतात ते माझ्या शॉपमध्ये क्लीन करण्यासाठी येतात. ते नुसतं जरी तिकडच्या लोकांना समजले की आता दागिने यांच्याकडे आलेले आहेत, तर त्याच्या सुद्धा ते बघण्यासाठी सुद्धा पण एक खूप गर्दी होते. आणि त्याचा अजून एक तुम्हाला किस्सा सांगेन. माझ्या ज्या शॉपचं एक शॉप स्वतःचं, एक शॉप रेंटवर आहे. ते मालक सुद्धा बोलतात की हे दुकान तुझ्याकडे राहू दे, कारण आमच्या दुकानात तुझ्या चिंतामणीचे दागिने येतात. हे सगळे आस्थेचा विषय आहे. त्यामुळे सौंदर्य हा प्रकार एक तो आमचा आहे, पण भक्ती आणि आस्था हे लोकांचं सगळीकडे जोडलेलं आहे त्या दागिन्यांशी. बरोबर, बरोबर. तर दादा, असा एक किस्सा सांगा की मंडळाने भावुक होऊन तुमचं कौतुक केलेलं आहे. कुठला तरी एक दागिना तुम्ही बनवला असेल किंवा कुठला तरी एक युनिक पॅटर्न तुम्ही बनवली असेल, तर असा एक किस्सा सांगा. एक किस्सा म्हणजे ॲप्रिशिएशन. खूप लोक भावूक इमोशनल होऊन खूप रिप्लायज येतात. सगळीकडे आपल्याला चांगलेच रिप्लायज आलेले आहेत. पण लक्षात राहण्यासारखा एक रिप्लाय म्हणजे गणेशोत्सवासाठी नाही आहे. मी दगडीचाळ सार्वजनिक गणेश नवरात्रोत्सव मंडळ, दगडीचाळीची आई माऊली यांच्या समोरच एक मंदिर आहे शंभू नारायणाचं. तिथे मुंजोबा म्हणून त्यांचं कुलदेवताची स्थापना झालेली आहे. त्याचं मला माझ्या सुरुवातीच्या काळात एक काम मिळालेलं की त्या मुंजोबा देवासाठी आपल्याला चांदीची प्रभावळ बनवायची होती. ती बनवत असताना लक्षात आलं की तिथे कुठेही ती बनवताना ते आपल्याला मेजरमेंट करता येणार नव्हतं, कारण ते आपण हलवू शकत नव्हतो किंवा त्याला कुठेही काही लागण्याचं रिस्ट्रिक्शन्स होतं. खूप कठीण काम होतं. त्यामुळे ते करायला पण थोडं सगळेजण हे करत होते, म्हणजे की काही चुकून डॅमेज वगैरे व्हायला नको वगैरे. मी माझ्या कारागिराबरोबर गेलो, मेजर्समेंट वगैरे घेतलं आणि माझ्याने ते काम होईल सांगितलं. तसं ते मी ती प्रभावळ बनवली आणि माझ्या कारागिराला घेऊन ते जॉईंट्स करायला गेलो. नवरात्र होती, रात्री सकाळीच गेलेलो 4-5 वाजता. देवीचं स्थापना होत होती आणि समोर ते काम चालू होतं. आणि अचानक ते काम करत असताना आमचं फिटिंग्स झालं, कुठेही झालं नाही. खूप जस्ट मी टर्न अराउंड झालं तर भरपूरसे असे माणसं ते बघत होती ते करताना. त्यांचं ते व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट सगळ्यांनी घातलेली होती आणि खूप सजलेलं, खूप चांगलं काम झालं. ते ॲप्रिशिएशन मिळालं. त्या कामाचं ॲप्रिशिएशन म्हणजे एवढ्या की मी अजूनही तिकडे जेव्हा जातो तेवढी मला तो तेवढाच रिस्पेक्ट मिळतो. देवीकडे जाताना तेवढंच मला ते चांगलं माझे मॅनेज करतात आणि माझ्यासाठी येतात ते. तर ते एक काम होतं, खूप कठीण होतं, पण त्याचं ॲप्रिशिएशन मला अजूनही मिळतंय. म्हणजे अजूनही मी तिकडचं काही देवीचं दागिने वगैरे पॉलिश काम वगैरे करतो, पण ते काम माझ्या त्यांच्याही आणि माझ्याही मनात कायम राहिलेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे की अशी कामं पण तुम्ही केली आहे की आतापर्यंत ते अप्रिसिएशन पण भेटतं आणि कामं पण भेटतात तुम्हाला. नक्कीच. तर दादा, एक प्रश्न असा आहे की एखादा छोटा मंडळ किंवा एक मिड लेवल मंडळ असतो ना, ते तुमच्याकडे आले तर तुम्हाला त्यांनी विचारलं की आम्हाला दागिने बनवायचे, चांदीचे बनवायचे की सोन्याचे बनवायचे, तर तुम्ही त्यांना काय सजेशन देता? बजेट तर डिफरन्स आहे, बट आणखीन काय टेक्निकल डिफरन्स काय आहे ना, ते पण सांगा लोकांना. ओके. म्हणजे कसं आहे, आता नॉर्मली कसं की फॉर एक्झाम्पल माझं एक छोटं मंडळ आहे. हां. मला आता काय मी ऑब्झर्व केलंय, चांदीचे पाय असतात आणि त्यावर ना ते वर्क करतं सोन्याचं. सोन्याचा वर्क करतात. तर ते नक्की करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आणि त्यामध्ये डिफरन्स काय आहे? ओके. कारण ते खूप छोटे गोष्टी आहेत, हां. बट ते ऑब्झर्व करतात खूप लोक. तर लोकांना आहे ना एवढं ज्ञान नाहीये की बाबा करायचं की नाही करायचं. हे म्हणजे बोलतात ना की बरोबर आहे की नाही बरोबर आहे, त्याची व्हॅल्यू घटते ना. जर तुम्ही वर्क केला
जर सोन्याचा पाणी पण लावतात काय काय वेळी, तर त्याची व्हॅल्यू कमी होते की वाढते? तर ते व्हॅल्यू प्रमाणे तुम्ही बोला की बाबा सगळ्यांना लोकांना एज्युकेशन नाहीये, ठीक आहे, बट ह्या पॉडकास्टनी एज्युकेशन पण मी तुम्हाला एक बोलतात ना की माझा एक्सपिरियन्स सांगतो की चांदीचे पाय बनवायचे तर तुम्ही चांदीचंच बनवा, काय प्रॉब्लेम नाही, बट त्यावर तुम्ही वर्क करता, त्यावर तुम्ही सोन्याचा पाणी लावता, तर व्हॅल्यू डाऊन होते मला माहित नाही, बट तुमच्याप्रमाणे तुम्ही ते सगळं बोला की करायचंय की नाही करायचंय. ते पण एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे, कारण नक्की छोट्या मंडळांना कळत नाही. चालेल. 2 जणांनी आले बोलले की भाई हा आपल्याला हे करायचं, तर ते करतात चालेल सर. असं. जे म्हणजे कमी म्हणजे ज्यांचं एक छोटी मंडळ आहेत, लहान मंडळ आहेत, त्यांना एक दागिने जर बनवायचे असते, त्यांना माझा एकच सल्ला राहील, म्हणजे त्यांना माझं एकच सांगणं आहे की दागिने बनवताना पूर्ण सेटकडे जाऊ नका. म्हणजे आता ह्याच वर्षी गणपतीला आपण सगळं बनवूया, कारण त्याने खूप व्हॅल्यू वाढत राहील, त्याची इन्व्हेस्टमेंट खूप होईल. माझा त्यांना एकच सल्ला आहे की दागिने बनवताना पहिलं असं डिसाईड करा कुठला महत्त्वाचा दागिना आहे, तर तो पहिला बनवा. तर नंतर दुसऱ्या वर्षी दुसरा, तिसऱ्या एक 4-5 वर्षात तुमची मूर्ती पूर्ण सजेल. पूर्ण सेट बनवायला गेलं तर चांदीचा भाव बघता तर थोडं कठीण आहे. त्यामुळे त्यांना माझा सांगणार आहे की तुम्ही एक दागिना बनवा. दुसरी गोष्ट झाली आहे, ते दागिन्यांना थोडा वर्क चढून घ्या, कारण चांदी हवेतला कार्बन खेचल्यामुळे ती लवकर काळी पडते. त्यामुळे ते दागिने तुम्हाला वारंवार पॉलिश, त्याचं मेंटेनन्स येईल. एकदा त्याच्यावर तुम्ही वर्क चढवला की ते 5-6 वर्ष त्यातला काही वर्क चढवायची गरज येत नाही. आणि शक्यतो एक दागिना तुम्ही प्रिफर करा, तर तुमचं बाकीचं पण बजेट आहे, मंडप आहे, लाईट्स आहे, गणेशाची मूर्ती वगैरे, हे करून ह्या वर्षी एक, पुढच्या वर्षी एक, आपल्या बजेटनुसार तुम्ही दागिने बस. एक प्लॅनिंग हवं त्याला की 3 ते 4 वर्षात. आणि कसं असतं, तुम्ही एक दागिना बनवल्यावर मंडळात असं असतं, हा दागिनामध्ये गणपती शोभून दिसतोय, तर मग अजून कोणतरी दुसरा दागिना द्यायला पुढे जातं. ही सेम प्रोसेस आहे. प्रत्येक मंडळात एका दागिन्यापासून सुरुवात होते आणि नंतर हळूहळू प्रत्येक भक्त वाढत जातो, प्रत्येकाला देण्याची इच्छा होत जाते आणि ती मूर्ती आपोआप सजली जाते. तर माझं म्हणणं असं आहे की पूर्ण सेटकडे पहिला न जाता एक दागिना, 2 दागिना असं लहान मंडळांनी करावं. मोठ्या मंडळांचं थोडं बजेट असल्यामुळे ते अफोर्ड करू शकतात. आणि कधी तुम्ही 2 प्रकार येतात, एक ब्रास आणि चांदी. ब्रास मेटल हे थोडं हार्ड आहे, त्यामुळे ते जेव्हा त्याच्यावर गिलीट चढतं, त्याच्यावर सोन्याचा वर्क चढतो, तेव्हा त्याचं कडकपणा म्हणजे त्याचा हार्डनेस अजून वाढतो, तर ते तुटण्याची वगैरे शक्यता थोडी जास्त असते. राहिला फिनिशिंगचा भाग, तर चांदी हा नरम धातू असल्यामुळे तो सोन्याला जास्त रिलेट करतो. त्यामुळे त्याच्यावर येणारं नाजूक काम, त्याचे शार्पनेसपणा हे चांदीत जास्त दिसतात. म्हणजे चांगल्या कलाकाराला लगेच कळेल की हा ब्रासमधला आहे, हा चांदीमधला आहे. पण चांदीचा दागिना जो बनतो त्याचं कॉस्ट्यूम वाढतं, पण त्याचा मेंटेनन्स कमी आहे आणि ते दिसायला पण खूप रेखीव आहे. म्हणून शक्यतो मी चांदी फर्स्ट प्रिफर करेल माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू, ना की सगळ्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे असू शकतात. पण माझा असा सल्ला जाईल की तुम्ही 1 वर्ष 1 दागिना, दुसऱ्या वर्षी 2 दागिना, अशी 4-5 वर्षात पूर्ण मूर्ती सजून घ्या. प्लेटिंग केलेलं चांगलं गोल्डचं, कारण चांदीचे जर दागिने ठेवले तर ते तसे लवकर काळे सुद्धा पडतात, कारण चांदी नॅचरल आहे. ते तुम्ही त्याच्यावर किती लॅकर सपोर्ट मारला तरी ते थोड्या दिवसाने काळे पडतातच. ओरिजिनल चांदी आपण वापरतो 999, 9950, त्यामुळे ते थोडे लवकर काळे पडतात. आणि शक्यतो आपण त्याला प्युअरच चांदीमध्ये बनवतो. त्याच्यावर गोल्ड प्लेटेड केल्यानंतर त्याचं जे काळं पडण्याचं प्रमाण नाहीसं होऊन ते 4-5 वर्ष आपल्याला यूज होतात. मग 5 ते 6 वर्षाने त्याला एकदा प्लेटिंग करावे लागतात. त्यामुळे मला त्यांचा सल्ला असा राहील की काम कराल तेव्हा चांदी मेटल जास्त प्रिफर मी तरी करेन, आणि त्याच्यानंतर ते प्लेटेड केलं तर त्याचं चांगला म्हणजे प्लेटिंग राहण्याचा कालावधी खूप असल्यामुळे तुम्हाला लाँग टाईमसाठी ते यूज करता येतं. तर दादा दागिन्यांचे भाव आता खूप वाढत चाललेले आहेत. तर जर एखादा मंडळ किंवा एखादा घरगुती गणपती त्यांना आज बुकिंग करायची असेल पुढच्या वर्षीसाठी, तर रेटमध्ये फरक पडतो की आजचा रेट लागणार थोडे ॲडव्हान्स देऊन, की 1 वर्षानंतरचाच रेट लागणार? नाही, आपल्याकडे कसं आहे, समजा आपल्याला एखाद्या मंडळाला किंवा वैयक्तिक घरगुती गणपतीसाठी दागिने जर बनवायचे असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण सेट बनवायचं की सिंगल एक कुठले कडे बनवायचं, त्याच्यावर त्या दागिन्याचं कॉस्टिंग ठरेल. म्हणजे पूर्ण सेटचे वेगळे पैसे, पूर्ण एखादा दागिना बनवायचा असेल, समजा कडे त्यांच्याकडे आहे, फक्त बाजूबंद बनवायचं असेल, तर त्याचं एक कॉस्टिंग निघेल की समजा किती फुटाचा गणपती आहे, तर त्याच्यासाठी 1.5 फूट, 2.5 फूट, 3 फूट, तर त्याच्यासाठी एवढे साधारणतः वजन बसेल त्या दागिन्याचं. मग त्याचं कॉस्टिंग ठरल्यानंतर एक 70% पेमेंट दिल्यावर आपण चांदीचा किंवा सोन्याचा भाव बुक करू शकतो. पण दादर मग तुम्ही नंतर मग तो एकदा बुक झाल्यानंतर तुम्ही कधीही येऊन मला सांगू शकता
की आता आम्हाला हे पुढच्या वर्षी बनवायचं, तर तुमची संधी बुक झालेली असल्यामुळे 70% पेमेंट दिल्यावरती, तर मग नंतर पुढे संधी किती वाढली तरी तुम्हाला त्याच भावामध्ये ते बनवून मिळेल. ओके. हो. तर आज जर मला पुढच्या वर्षाची पण बुकिंग करायची असेल आणि आजच्याच भावावर करायची असेल, तर आज मला 70% तुम्हाला ॲडव्हान्स देऊन ती बुकिंग करून करावं लागेल. ते मला आजचाच रेट भेटेल, 1 वर्षानंतरचा रेट भेटणार. हो, हो. म्हणजे समजा एखादा आज त्यांना पूर्ण सेट बनवायचा, त्याचा कॉस्टिंग ₹1,00,000 आहे. तर त्यांनी 70,000 दिल्यावरती त्यांची ऑर्डर्स बुक होईल आणि रादर त्यांना नंतर कधी हवेत तेव्हा त्यांनी फोन केला किंवा मला येऊन भेटले आणि मूर्तीचे मोल्ड्स दिले, जे मूर्तिकारांकडनं मोल्ड भेटतात. ते मला अवेलेबल झाल्यावरती आपण त्यांना त्यांच्या वेळेनुसार ते दागिने आपण उपलब्ध करून देऊ शकतो. ओके. तर आता घरगुती गणपतीसाठी काहीतरी एक रिप्लेसमेंट मेटल आहे का? कारण सगळ्यांना सोनं आणि चांदी अफोर्डेबल नाही आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं आहे, की ते प्रेशियस पण आहे, थोडं अफोर्डेबल पण आहे आणि शायनिंग वगैरे पण चांगली आहे? नाही, नक्कीच. आता मी आजपर्यंत जसं सोनं किंवा चांदी या 2 मेटलमध्येच काम करत होतो. तर थोडं चांदी आणि सोन्याचा भाव वाढल्यामुळे बऱ्याचशा घरगुती गणपतीसाठी कॉल्स येतात, की आम्हाला पण बनवायचं आहे, पण थोडं कमी होईल का? काय होईल का? तर त्याच्यासाठी म्हणून मी आता एक नवीन मेटल आहे. मी ते डिस्क्लोज करू शकत नाही, पण त्याच्यावरती वर्क चालू आहे. मी आतापर्यंत सोनं आणि चांदी या 2 मेटलवरच जास्त काम केलेलं आहे. आता काय झालं, तो भाव खूप क्रॉस झाल्यामुळे प्रत्येकाला एक अफोर्ड होत नाही आणि बरेच कॉल येतात प्रत्येक मंडळाचं सोडून जास्त करून घरगुती गणपतीसाठी, की तुझ्याकडे अवेलेबल होईल का हा दागिना? थोडं ओव्हर बजेट असल्यामुळे थोडं जमत नाही प्रत्येकाला. तर आता ब्रास नाही, पण अजून एक मेटल आहे त्याच्यावरती दागिने केल्यावर त्या दागिन्यांची एक मेंटेनन्स पण लोकांना सोप्पा जाईल. दिसायलाही ते चांदीच्या जवळ असतील आणि त्याच्यावर प्लेटिंग केल्यावरती खूप सोन्याच्या जवळ जाईल. तर ह्या वर्षीपासून मी ती सुरुवात केलेली आहे. 1 डिसेंबरपर्यंत ती प्रोसेस पूर्ण होईल. पण मला सांगायला आनंद वाटेल पुढच्या वर्षीपासून आपण त्याही मेटलमध्ये काम करून घरगुती गणपतीसाठी आपण दागिने प्रोव्हाईड करू शकू. माझा तर प्रयत्न आहे डिसेंबरपर्यंत ती प्रोसेस पूर्ण होईल. कारण माझं एक आहे काहीतरी द्यायचं नाही, पण जेव्हा देऊ तेव्हा ते नक्कीच चांगलं असेल. तर पुढच्या वर्षीपासून आपण एक प्रत्येकाला अफोर्ड होऊ शकतं, ते घेऊ शकतील आणि आपला ड्रीम बाप्पा सजवू शकतील. असं एक अफोर्डेबल सगळ्यांना आपल्या गणपतीसाठी नक्कीच मी एक सेट पुढच्या वर्षीसाठी घेऊन येईन. खूप आनंदाची बातमी आहे आणि घरगुती गणपतीसाठी एक तुम्ही मेटल काढून आणि चांगल्या रीतीने तुम्ही प्रोव्हाईड करणार आहात, तरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि चांगली पण गोष्ट आहे. नक्कीच, नक्कीच. जेव्हा कधी होईल तेव्हा मी ते आपल्याला सांगेनच आणि मला 100% खात्री आहे ते मेटल यशस्वी होईल आणि खूप सुंदर आणि सुबक दागिने आपण घरगुती बाप्पासाठी आपण बनवू शकू. तर आता यावर्षी कुठकुठल्या मंडळासाठी तुम्ही कामं करतात? तर यावर मंडळाची नावं घ्या का? नाही, या वर्षीसाठी आपण विविध मंडळांसाठी दागिने बनवलेले आहेत. घरगुती गणपती पण खूप आहेत. पण बऱ्याच मंडळांसाठी मी दागिने बनवलेले आहेत. मी तुम्हाला एक माझ्याकडे लिस्टच आहे. तरी मी तुम्हाला दाखवतो. एकदम प्रिपरेशन करून आलात तुम्ही इकडे. हां, नाही तर त्यांचे आभारच आहेत ना, की त्यांनी आपल्याला ही संधी दिली. आज खूप एवढे जण काम करणार आहेत, पण आपल्याला त्यातून ही संधी मिळाली. तर माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चिंचपोकीचा चिंतामणी तर आहेतच. 17 तारखेला ते रिव्हील होईल. आपण त्यांच्यासाठी दागिने बनवत आहोत. दुसरं आहे त्याच्यानंतर चिंचपोकी आमच्याच विभागातलं दक्षिण विभाग म्हणून संदीप मुळम म्हणून त्यांचे अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी आहेत. त्यांनी आपल्या गणरायासाठी चांदीची पावलं, सोनपट्टा ह्या आपल्याकडे बनवायला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कुंभारवाड्याचा सुखकर्ता म्हणून आहेत. रोहित सर त्यांचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी आपल्या गणरायासाठी तर चाकडे 14 फुटाची हाईट आहे. त्यामुळे त्या कड्यांचा घेर-बीर पण खूप मोठा आहे. ते काम तुम्ही बघण्यासारखं झालेलं आहे. तर त्या गणरायासाठी कडे बोला, कान, अंगठी, अ, स अ, अंगठी वगैरे असं बनवलेलं आहे त्यांनी. दुसरं आहे एल-आय-जीचा राजा नेरूळ, त्या मंडळाने सुद्धा बनवलेला आहे. खारचा राजा आहे. खारच्या राजाचे अध्यक्ष रवींद्रनाथ परब त्यांनी पण आपल्याला ही संधी दिलेली आहे. खारच्या राजासाठी पण आपण पावलं बनवत आहोत. नरिमन पॉइंटचा राजा, नरिमन पॉइंटच्या राजाचे अध्यक्ष योगेश गोपाळ गायकवाड यांनी सुद्धा आपल्याकडे दागिने बनवायला दिलेले आहेत. शिवनेरीचा सुखकर्ता म्हणून भायखळ्याच्या वेस्टला एक मंडळ आहे. त्यांनी पण आपल्याकडे दागिने बनवलेले आहेत. गेल्या वर्षी पण बनवलेले आहेत, ह्या वर्षीचे ते शौनिक म्हणून अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवायची जबाबदारी सोपवलेली आहे. अशी भाटिया भुवन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दादर, एल-आय-जीचा राजा नेरूळ अशा विविध मंडळांनी आपल्याकडे काम बनवायला दिलेलं आहे आणि काम चालू झालेलं आहे.
तुम्हाला तर 2025ला ते कळेलच. गणपतीचा जसं मंडपात बसतील, प्राणप्रतिष्ठापन होईल. बऱ्याच मंडळांसाठी आपण हे दागिने बनवलेले आहे. खूप बरं वाटतं दादा, की तुम्ही एवढे मंडळासाठी कामं करतात आणि चिंतामणीसाठी तर सगळे एक्साइटेड आहात. तर 17 ऑगस्टला तर बघायला भेटेल आम्हाला, की काय युनिक आणि काहीतरी नवीन तुम्ही घडवतात चिंतामणीसाठी. आणि गिरणगावचा राजा आणि नरिमन पॉइंट हे बरेच मंडळ चांगले आहेत. 8 ते 10 मंडळांचे आपल्याकडे एक काम आहे यावर्षी. सुंदर गल्ली पण एक नाव राहिलंय चुकून. पहिल्यांदाच तरुण पिढीचा मंडळ आहे. त्यांनी पण आपला गणरायाचा आशीर्वाद हा मला बनवायला दिलेला आहे. तर तेही काम चालूच आहे. शेवटी माझ्या स्वतःच्या मंडळाचं पण काम आहे. चरण आहेत राणीबागच्या विघ्नहर्त्याचे. ते 8 ते 10 आणि घरगुती गणपती असं बरचसं काम यावर्षी आहे. एक लास्ट स्टेजला आलेलं आहे ते. बघू आता. पुढच्या वर्षीसाठी तयारी करा तुम्ही. पुढच्या वर्षी काम वाढणार आहे तुमचं. नक्की, नक्की. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? कैसा लगा आपको एपिसोड? अभी तो एपिसोड बाकी है, जाना मत। हम पहुंच गए हैं एंड के राउंड पे, जो कि रैपिड फायर राउंड है और 1 वर्ड फॉर राउंड है। तो ये 1 वर्ड और रैपिड फायर राउंड बहुत ही अलग होता है, बिकॉज ये उत्सव हीरो का सेगमेंट है, तो वो कैटेगरी के हिसाब से ये सारा डिजाइन और स्क्रिप्टिंग किया गया है। तो बहुत मजा आने वाला है, एंड तक जुड़े रहना। तो पहले हम स्टार्ट करने वाले हैं 1 वर्ड फॉर। तो दादा, आर यू एक्साइटेड? या. आर यू नर्वस? ओके. 1 वर्ड फॉर चिंचपोकळीचा चिंतामणी. माझा श्वास. 1 वर्ड फॉर राणीबागचा विघ्नहर्ता. माय सोल. माझा आत्मा. 1 वर्ड फॉर मुंबईचा राजा गणेश गल्ली. भव्यता. 1 वर्ड फॉर परळचा राजा नरे पार्क. शिस्तबद्ध मंडळ. 1 वर्ड फॉर मेहनत. नो एक्सक्यूज. मेहनत दिवस नाही बघत, रात्र नाही बघत, वेळ नाही बघत. 1 वर्ड फॉर दागिने. सुंदरता. आशीर्वाद. आई वडील. सेवा. हंबलनेस. नम्रता असल्याशिवाय सेवा करू शकत नाही. लालबागचा राजा. ड्रीम. सगळ्यांचं ड्रीम मंडळ आहे. ड्रीम आणि दुसरं लालबागच्या राजासाठी म्हणेन मी विश्वास. कारण जेव्हा आपण राजाला बघतो, जेव्हा होप सरलेला असतो, तो एक विश्वास त्याच्याकडे बघून जो आपला जागृत होतो. म्हणून राजासाठी एक माझ्यासाठी ड्रीम आणि म्हणजे विश्वास. श्री कास्टिंग. श्री कास्टिंग म्हणजे वडिलांनी लावलेलं एक सुंदर रोप, त्याचा मला वटवृक्ष होताना बघायचं आहे. काळा चौकीचा महागणपती. पारंपरिक महाआगमन सोहळा. परळचा महाराजा. परळचा महाराजाचा म्हणजे बोलायचं झालं तर बेस्ट बॅलन्सिंग मूर्ती. हॅट्स ऑफ अरुण दत्ते सर. आणि येस, बेस्ट महाराष्ट्रातली बेस्ट बॅलन्सिंग मूर्ती. यावर्षी पण बघायला चांगलं वाटेल. हो, आणि मला खास करून पुढच्या वर्षीसाठी. तो ये हो गया हमारा 1 वर्ड फॉर राउंड. अभी हम जाते हैं रैपिड फायर राउंड पे. तो अभी चालू करते हैं रैपिड फायर राउंड, जो कि ये भी बहुत इंटरेस्टिंग राउंड होने वाला है. तो दादा, आर यू रेडी? यस. आर यू एक्साइटेड? यस. एक मंडळ ज्यांच्यासाठी अजून दागिने बनवायचे आहेत. एक मंडळ म्हणाल तर लालबागचा राजा, आणि एक मंदिर बोलाल तर श्री सिद्धिविनायक मंदिर नॅस. माझं लहानपणापासूनचं आराध्य दोन्ही. पण मला सिद्धिविनायक मंदिरासाठी काम करायला खूप आवडेल आणि खूप मनापासून इच्छा पण आहे. आणि मला 100% विश्वास आहे की ही संधी मला नक्कीच मिळेल. नक्कीच मिळेल. एखादा असा प्रोजेक्ट ज्याच्यासाठी पुन्हा वेळ मिळावा असं वाटतं. असं तर माझ्याकडनं कधी होणार नाही. एक तर मी ते पुढच्या वर्षी करेन म्हणून सांगेन, किंवा तो प्रोजेक्ट घेणार नाही. पण माझ्या कारकिर्दीमध्ये एखादा प्रोजेक्ट मी केला, नंतर मला असं कधी वाटणार नाही की त्याच्यासाठी मला वेळ द्यायला पाहिजे होता. मी थोडं आधीच प्रिपेअर होऊन सांगेन की आपण नेक्स्ट टाईम करू, ठीक आहे. पण असं चुकून काही माझ्यातून घडण्याची शक्यता कमीच आहे. सोनं, चांदी की दोन्ही, काय जास्त चॅलेंजिंग आहे? सोनं, चांदी हे दोन्ही मेटलचे प्रकार आहेत. ते जास्त चॅलेंजिंग नाही आहेत. चॅलेंजिंग हे आहे की कुठली डिझाईन्स आहे, केवढी आहे, किती फुटावरती लावायची आहे, त्याचा डायमीटर काय आहे,
ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग आहे. सोनं चांदी हा मेटलचाच प्रकार आहे, त्यामुळे त्याच्यात असं चॅलेंज नाही. पण ते डिझाईन्स कुठली आहे, किती फुटावर आहे आणि हाईट हे जास्त चॅलेंजिंग आहे. असा ग्राहक जो अजूनही लक्षात आहे? असा ग्राहक ग्राहक म्हणलं तर असं मी तुम्हाला सांगू का? म्हणजे माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी माणसं म्हणजे विघ्नहर्त्याचे पहिले दागिने बनवताना त्यांनी माझ्यावर जो सार्थ विश्वास टाकला ती सगळी मंडळी, ते सगळे राणीबागच्या विघ्नहर्त्याचे कार्यकर्ते. चिंचपोकीचे चिंतामणीचे सलग 7-8 वर्ष मी दागिने घडवतोय. प्रत्येक वर्षी नवीन-नवीन कार्यकारिणी असते. त्या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. त्या सर्व कार्यकारिणी आणि पदाधिकारी मी त्यांचा कायम ऋणी राहील. तसेच आता जी काही याआधी पण मी मंडळांची नावं घेतली, त्या सगळ्यांनी मोठ्या विश्वासाने मला ती जबाबदारी सोपवली. त्यांचं ते माझ्या कायम लक्षात राहतील. त्याच्याही पुढे जाऊन त्यानंतर माझ्याबरोबर काम करणारे माझे सगळे सहकारी, कारण हे एकट्याचं काम नाही आहे. माझे भरपूर सहकारी आहेत. लाकूड काम करणारे, प्लेटिंग करणारे, पॉलिश करणारे. आज मी पुढे बोलतोय तुमच्याशी, पण भरपूर हात आहेत. ते हे गणपतीचे बाप्पा पडद्यामागचे कलाकार आहेत. ते बाप्पा घडवायला मदत करतायत. एक तर मी त्यांच्या कायम ऋणात आहे आणि ते माझ्या कायम लक्षात सुद्धा राहतील. सर्वात लास्ट मिनिट ऑर्डर कोणती आठवते? सगळ्यात लास्ट मिनिट म्हणजे बहुतेक ह्या वर्षीचीच होईल. चिंतामणीची. सिद्धेश आला आधी माझ्याजवळ ते सिक्रेट आहे. लास्ट मिनिट ऑर्डर सध्याची तीच आहे. चुकून बनवलेलं पण नंतर सुपरहिट झालेलं डिझाईन? चुकून बनवलेलं असं नाही आहे, पण एक लक्षात आहे की मोल्ड मला नव्हती माझ्याकडे. म्हणजे मी स्टार्ट फेजला जेव्हा काम करत होतो तेव्हा राणीबागच्या विघ्नहर्त्यासाठी माथा बनवत होतो. तर शक्यतो मी मोल्ड घेऊन काम करत होतो. पण तो पहिला असा दागिना आहे की जो मी जस्ट बघून इमॅजिन करून कारागिराला त्याचे डायमीटर दिले आणि मग त्याचे माप दिलं किती आहे काय, आणि त्याने तो बनवला आणि तो नंतर लोकांना एवढा भावला. त्यामागची पण एक छोटीशी गोष्ट आहे. जेव्हा माथा मी लावला तेव्हा खूप बसलेली लोक, तर अध्यायचं मत झालं की माथा लावल्यावर ओम झाकतोय गणपतीचा. तर दगडूशेठ हलवाईकडे आमच्या गणरायालाच फक्त माथा आहे. जनरली आपले ते, पण फर्स्ट टाइम आम्ही आपल्या मंडळातल्या गणपतीला माथा बनवल्यानंतर बरीच टीका झाली की ओम झाकला जातोय, चेहरा हे होतोय. पण नंतर जेव्हा जो माथा लागला आणि खूप रिॲक्शन्स आल्या, जास्त करून जेव्हा आम्ही विसर्जन मिरवणुकीला निघालो त्या माथ्याच्या कलशात चैन सोडलेला आणि तो गणपती जेव्हा जात होता तर या चैन्स हलत होत्या, तेव्हा खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं. सगळ्यांनी येऊन सांगितलं की अक्षरशः म्हणजे जे जात होतं पब्लिक पाया पडताना की खूप छान झालंय, कोणी बनवलं, आम्हाला नंबर वगैरे द्या. तर त्याचं काही मेजरमेंट नव्हतं, पण मोल्ड बनवता मी तो दागिना बनवलेला आणि खूप गाजला. आणि नंतर ती राणीबागच्या विघ्नहर्त्याची ती माथा ही ओळख बनली. तुमच्यामध्ये बाप्पाला सगळ्यात जास्त शोभणारा दागिना कोणता? माझ्या मते म्हणाला तर बाप्पाला सगळ्यात जास्त शोभणारा दागिना सोनपट्टा. कारण सोनपट्टा जर व्यवस्थित असेल तर बाप्पाच्या सौंदर्यात खूप भर पडते. तर माझ्यासाठी सोनपट्टा खूप रिलेट करतो. एखाद्या कलाकार बरोबर कोलॅब करायची संधी मिळाली तर कोण असणार? एखाद्या कलाकाराबरोबरच्या मूर्तीसाठी मला जर दागिने घडवायची संधी मिळाली तर 2 कलाकार आहेत. एक सलमान खान आणि दुसरे शिल्पा शेट्टी. नक्कीच भेटणार. हो, धन्यवाद. दादा एक बोनस क्वेश्चन आहे इकडे, की व्यक्तिगत दागिने आणि बाप्पांसाठी दागिने याच्यामध्ये काय फरक आहे? व्यक्तिगत दागिने आणि बाप्पांसाठी दागिने आपण जे घडवतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. व्यक्तिगत दागिने बनवताना जनरली सोन्याचेच बनवतो आपण. एखादा प्रसंग असेल म्हणजे लग्न, साखरपुडा, समथिंग काही असेल तर आपण त्याच्यासाठी दागिने घडवतो. त्याच्यामध्ये फक्त ती एक व्यक्ती त्यामध्ये इन्व्हॉल्व असते. त्याच्या भावना गुंतलेल्या असतात आणि ते मेटल गोल्ड शक्यतो जास्त असतं. पण बाप्पासाठी दागिने बनवताना त्याच्यात हजारो, लाखो भक्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात, म्हणून ती जबाबदारी खूप मोठी येते. आणि बाप्पासाठी दागिने बनवताना हातापेक्षा मन जास्त काम करतं. कारण काय आहे माहिती आहे का? जेव्हा मन काम करतं तेव्हा ते दागिने हजारो लोकं, लाखो लोकं बघणारे असतात. त्यांच्या मनात घर करून बसणारे असतात. आणि पुढे जाऊन बोलेन तर त्या दागिन्यामधनंच माझ्यासारख्या एखाद्या रत्नदीपची ओळख निर्माण होते. आणि माझ्यासाठी बाप्पाची दागिने ही एक सेवा आहे आणि ते करण्यासाठी मला खूप आनंद भेटतो. तर TGP वर येऊन दादा
द गणेशोत्सव पॉडकास्ट TGPवर येऊन तुमचा काय फीडबॅक आणि तुम्हाला कसा वाटलं? ह्या फील्ड हे माझ्यासाठी नवीन आहे. मी फर्स्ट टाइमच असं इंटरॅक्ट करतोय. ह्याच्यामध्ये जास्त मेहनत माझे 2 मित्र आहेत भूषक आणि शुभम यांचं जास्त योगदान आहे. या प्लॅटफॉर्मवर येऊन प्रथमतः तुमचा आभार मानतो की तुम्ही आमच्यासारख्या कलाकारांना ही संधी दिली की आम्ही आमचं दागिने, आमचं म्हणणं प्रेझेंट करू शकतो. तर प्रथमतः तुमचं मनापासून आभार. दुसरा आभार तुमच्या व्ह्युअर्सचा, कारण या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात ते हा पॉडकास्ट बघण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी त्यांचा वेळ देतील, त्याच्यासाठी त्यांचे आधीच मी आभार मानतो. आणि माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मलाही बोलायला भेटलं. आणि एवढंच सांगू इच्छितो की उत्सव आहे तो मनमोकळेपणाने साजरा करा, आनंदाने साजरा करा आणि आपल्या कामावर पण तेवढंच लक्ष द्या, मेहनत करा. देव आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. जय गणेश, जय गणेश, जय चिंतामणि. जय चिंतामणि. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? कैसा लगा आपको ये एपिसोड? और मैं उम्मीद करता हूँ कि आपको ये एपिसोड बहुत पसंद आया होगा. ज्वेलर्स का नाम और ज्वेलर्स का काम खाली हमने फोटो में देखा था, बट आज हमारे यहाँ पे रत्नदीप भाई आए और उन्होंने इतने सारे इनसाइट शेयर किए, इतने सारे टेक्निकल पॉइंट शेयर किए और इतने सारे इन्फॉर्मेशन भी हमें दी कि अगर छोटा मंडल है तो ये प्रेफरेंस होना चाहिए, अगर मिड लेवल मंडल है तो ये प्रेफरेंस होना चाहिए, और अगर बड़ा मंडल है तो ये प्रेफरेंस होना चाहिए. तो इससे कैटेगरी भी पता चली लोगों को कि क्या क्या खरीदना चाहिए, कौन से मेटल्स खरीदने चाहिए, कौन से डिज़ाइंस खरीदने चाहिए. और ऐसे ही उत्सव हीरोज़ को हम हमारे पॉडकास्ट पर बुलाते रहेंगे ताकि आप आपका गणेश उत्सव और बेटर तरीके से मना पाए. और ऐसे ही हमें लाइक, शेयर और सब्सक्राइब करके सपोर्ट ज़रूर करना. वापस मैं रिपीट करूँगा कि 75% से ज़्यादा व्यूअर्स हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो अभी के अभी सब्सक्राइब करें. हमको ये उत्सव को ग्लोबल लेवल पे लेके जाना है. पूरे हिंदू उत्सव को, नवरात्रि उत्सव हो, गणेश उत्सव हो, दिवाली, होली, सारे उत्सवों को हमको एक ग्लोबल लेवल पे लेके जाना है. और ये तभी पॉसिबल होगा जब भी आप बहुत सारा प्यार बनाए रखेंगे, और आपने तो बहुत सारा प्यार दिया ही है, ऐसे ही बनाए रखना. और एंड तक वीडियो को देखने के लिए धन्यवाद. और कमेंट करके हमको बताइए कि आगे किसका एपिसोड आपको देखने के लिए पसंद आएगा. मूर्तिकार हो, मंडल हो या कोई भी उत्सव हीरो हो, उनको मेंशन ज़रूर करना कमेंट्स में. जय गणेश.